एक मोठी बातमी सविस्तर पाहूयात। सोलापुरात मुंबई चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आलेली आहे। सोलापूरच्या पारेवाडी वाशिंबे दरम्यानची ही संपूर्ण घटना आहे। या दगडफेकीमध्ये एक प्रवासी किरकोळ जखमी झालेला आहे। रेल्वेवर दगडफेकीची 10 दिवसातली ही दुसरी घटना आहे। दगडफेकीमध्ये विकलांग डब्यामध्ये बसलेल्या एका प्रवाशाला किरकोळ जखम झालेली असून त्याला आता तात्काळ प्रथमोपचार देण्यात आलेले आहेत। या दगडफेकीमध्ये मोठी हानी झालेली नसली तरी रेल्वेच्या काचा फुटल्यात आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। सोलापुरात मुंबई चेन्नई या एक्सप्रेसवर ही दगडफेक झालेली आहे। प्रतिनिधी सौरभ वाघमारे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। सौरभ, ऋतुजा, गेल्या 10 दिवसात ही साधारणतः दुसरी घटना आहे। पहिली घटना जी झाली ती म्हणजे भारतातली सुप्रसिद्ध अशी जी रेल्वे ट्रेन आहे ती म्हणजे वंदे भारत ट्रेन मुंबई ते सोलापूरच्या दरम्यान जी आहे, याच ज्या ठिकाणी दगडफेक झाली मुंबई चेन्नई एक्सप्रेस वरती, त्याच परिसरात जी आहे ती वंदे भारत ट्रेन वरती मागील 10 दिवस अगोदर जी आहे ती दगडफेक झाली होती, परंतु त्याच्यात कोणालाही कुठलीही इजा झाली नव्हती। परंतु जी घटना घडली मुंबई चेन्नई एक्सप्रेसवरची दगडफेक झाली, त्याच्यात एका व्यक्तीला जी आहे ती किरकोळ जखम झालेली आहे। गाड्याच्या काचा, रेल्वेच्या ज्या काचा आहेत त्या मुंबई चेन्नई एक्सप्रेसच्या ज्या आहेत त्या फुटलेल्या आहेत। सदरचा व्यक्ती जो आहे तो दिव्यांग डब्यामध्ये जो आहे तो बसला होता आणि दिव्यांग डब्यामध्ये दगडफेक एकंदरीत झालेली आहे आणि साधारणतः 10 दिवसातली ही दुसरी घटना आहे। त्यामुळे कुठेतरी लोहमार्ग पोलिसांच्या गस्तीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आरपीएफ वरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। ऋतुजा, निश्चित, आणि त्यामुळे अशा वारंवार या घटना का घडतात या संदर्भात काही कठोर पावलं आता उचलली जातील का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सौरभ, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।